नमस्कार मित्रांनो, 3 मालिकेचा महासंगम या भागामध्ये आपलं स्वागत आहे. प्रेक्षकांनो, खूपच सुंदर असा जबरदस्त असा इथे आता महिपतने इथे अर्जुन आणि ताससोबत इतरांना खूप मोठा धमाका दिलेला असतो. आता अर्जुन आणि सायली जो परफॉर्मन्स झालेला असतो त्यानंतर ते त्याच्या बेडरूममध्ये येतात आणि बेडरूमवर आल्यावर त्यांना एक कागद दिसतो. खरं तर एक टॉय असतो आणि त्यामध्ये तो कागद असतो. इथे लिहिलेलं असतं, होणार पूजा होणार आरती, मग मृत्यूचा मिळणार घोट, शिजला मसालेदार बेत, सुभेदारांच्या घरामध्ये होणार मोठा बॉम्ब स्फोट. हे त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं असतं. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो, हे सगळं काय आहे आणि आपल्या घरामध्ये बॉम्ब स्फोट होणार आहे आणि हे महिपतचं गिफ्ट आहे. आणि तेव्हा त्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. हे कुणी लिहिलेलं असेल तेव्हा तो चिठ्ठी व्यवस्थित इथे वाचत असतो, कारण हे फक्त आणि फक्त इथे सुभेदारांकरिताच ही चिठ्ठी आहे. जेव्हाच ती चिठ्ठी इथे तो व्यवस्थित वाचतो तेव्हा त्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. तो आणि त्याचबरोबर त्याची इतर टीम पटकन अलर्ट होते आणि इथे या घरामध्ये नक्कीच बॉम्ब आहे याची खात्री त्याला पडते. आणि तेव्हा पूर्ण घरभर इथे बॉम्ब शोधणारे जे माणसं असतात त्यांना तो ताबडतोब इथे बोलावून घेतो. त्यांच्याकडे मशीन्स असतात, त्या मशीन थ्रू पूर्ण सुभेदारांच्या घरामध्ये बॉम्ब शोधला जातो. पण आत्तापर्यंत तरी त्याला बॉम्ब कुठेही सापडलेला नसतो. त्यांची पूर्ण टीम जी आहे ती पूर्ण टीम इथे ह्या सगळ्या कामाला लागलेली असते. पण प्रेक्षकांनो, सगळ्यात मोठा धमाका इथे महिपतने या घरामध्ये पाठवलेला असतो. तो म्हणजेच की जी कुमुद मावशी खोटी बनवून यांच्याकडे पाठवलेली असते तीच कुमुद मावशी यांचा घात करते का त्या कुमुद मावशीला हे इथे पोलिसांच्या ताब्यामध्ये देतात का महिपत ही बाजी जिंकतो, अर्जुन हरतो, हे सगळं काही आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायचं आहे. कारण महिपतने त्याचबरोबर इथे जी आपली गायत्री आहे, राहुल आहे, हे त्रिकूट एकत्र आलेले असतात आणि ह्या तिघांनी जी खोटी कुमुद आहे तिला इथे कुमुद बनवून पाठवलेलं असतं आणि जी खरी कुमुद आहे, कुमुद मावशी म्हणजेच की तेजसची मावशी, ती त्याच्याकडेच ठेवलेली असते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. त्याचसोबत हा बॉम्ब इथे सापडतो का फक्त आणि फक्त ही एक अफवा आहे, हे सगळं काही आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायचं आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, खरं सांगायचं म्हणजे तर हे बॉम्बचं प्रकरण काय आहे, त्याचबरोबर तिथपर्यंत तो कागद गेला कसा, तो ठेवला कोणी, त्याचसोबत हे सगळं काही कसं झाले. तर इथे आता गायत्री म्हणत असते, मला एक गोष्ट कळत नाही महिपत शेठ, की तुम्ही त्या खोट्या कुमुदला तिथे पाठवलं आहे, म्हणजे नेमकं काय करणार आहात. त्यावरच आता महिपत म्हणत असतो, सगळं काही आता खोटी कुमुद तिथे गेल्यानंतर इथे सुभेदारांच्या घरात असलेल्या सगळ्या माणसांचा घात करणार आहे. एकदा का जन्माष्टमी झाली की जन्माष्टमी झाल्यानंतरच बॉम्ब फुटणार आहे. म्हणजेच खोटी कुमुद आपण तिथे पाठवली आहे तीच खोटी कुमुद ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. खरी कुमुद तर आपल्याकडे आहे आणि खोटी कुमुद तिथे गेलेली आहे. मग ती खोटी कुमुद आपलं प्याद आहे, ह्या महिपत शिकरेचं प्याद आहे, ती आपल्याच तालावर नाचणार आणि पूर्ण सुभेदार कुटुंब, पूर्ण इथे चांदेकर कुटुंब, त्याचसोबत इथे जे काही प्रभूंचं कुटुंब आहे ते सगळं काही इथे ह्या कुमुदमुळे नष्ट होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जन्माष्टमीची तयारी कल्पना करत असते, पण आतापर्यंत अर्जुन आणि सायली आलेले नसतात. तेवढ्यातच ते येतात आणि त्यांच्यासोबत एक मावशी सुद्धा असतात. ह्या कोण आहेत तर ह्या इथे जो मानसी आणि त्याचबरोबर तेजस यांची मावशी म्हणजेच कुमुद मावशी आहे. आता त्यांना आरामाची खूप गरज आहे असंच इथे बोललं जातं. आता लगेचच अर्जुन जो आहे तो म्हणत असतो, विमल एक काम कर, यांना आरामाची खूप गरज आहे, त्यांना त्यांच्या खोलीमध्ये नेऊन सोड. त्यावरच विमल म्हणत असते, हो दादा, मी त्यांची खोली साफ करून ठेवलेल्याच आहेत, सगळ्या खोल्या मी त्यांना त्यांची खोली दाखवते, असं म्हणूनच तुम्ही जाऊन तुमच्या खोलीमध्ये आराम करा. त्याचबरोबर विमल त्यांना आतमध्ये घेऊन जात असते. इकडे पूर्णाजी म्हणत असतात, हे बघा आता सगळी तयारी करायची आहे, पण मला तुम्ही तिघे सुद्धा खूप थकलेले दिसताय, मग तुम्ही सुद्धा तुमच्या खोलीमध्ये जा आणि थोड्या वेळासाठी आराम करा. आता लगेचच इकडे पूर्णाजी सुद्धा त्यांच्या खोलीमध्ये कल्पनासोबत जातात. तर आता तेवढ्यात मधुभाऊ आलेले असतात. तेवढ्यातच सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही आलात ना, बरं झालं. खरं सांगू का, तर आता तुम्ही उद्यापर्यंत कुठेही जायचं नाहीये. आता उद्या जन्माष्टमी आहे ना, मग जन्माष्टमी झाल्यावरच तुम्ही जाणार आहात. तेवढ्यातच मधुभाऊ म्हणतात, हे बघ सौबाळा,
तू खूप थकलेली दिसतेस, तुला आरामाची खूप गरज आहे, पण मला आत्ता इथे नाही थांबता येणार, मी हवं तर उद्या नक्कीच परत येईल. त्यावर सायली म्हणत असते, हो मला माहिती आहे, तुमची छोटी छोटी पिल्ले त्या तिथे तुमच्या आश्रमामध्ये वाट पाहत असतील, पण मधुभाऊ खरं सांगू का, मी एवढी थकली आहे ना, असं वाटतं की तुमच्या मांडीवर डोकं ठेकावं आणि लगेचच शांत झोपावं. खरं सांगू मधुभाऊ, मलाच तुम्ही आईचं प्रेम, बापाचं प्रेम हे सगळं तुम्हीच मला दिलेलं आहात. माझं जेव्हापासून मला कळायला लागलेलं आहे तेव्हापासून सर्वस्व सगळं काही तुम्हीच तर आहात ना माझे. असं म्हटल्यानंतर लगेचच सायली मधुभाऊंच्या मिठीत शिरते. मधुभाऊ म्हणत असतात, खरं तर सौबाळा, मला तुला सगळं काही सांगायचं आहे, तुला तुझ्या खऱ्या हक्काच्या माणसाला सुपूर्द करायचं आहे, पण आता माझ्याकडे पुरावे नाहीयेत ग, असं ते मनातच म्हणतात. त्यावरच आता म्हणतात, हे बघ सौबाळा, तू काळजी करू नकोस आणि सगळं काही नीट होणार आहे. त्याचबरोबर तू स्वतःची काळजी घे. आणि डोक्यावरून मायेने हात फिरवत असतात. तेवढ्यात सायली म्हणते, मधुभाऊ काय झालंय, तुम्ही असे का वागताय, तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का, बोला ना. त्यावरच आता इथे मधुभाऊ म्हणत असतात, नाही ग सावबाळा, असं काही नाहीये, काही बोलायचं नाहीये. तेवढ्यात ते निघून जातात. तर आता सायली विचार करत असते, नाही मधुभाऊंना नक्कीच मला काहीतरी सांगायचं होतं, ते खूप अस्वस्थ वाटत होते, काय झालं असेल असं म्हणूनच ती थोडीशी अस्वस्थ होते आणि त्याच विचारात हरवलेली असते. तर इकडे आता हे तिघेजण त्या कुमुद मावशीला राखण बसलेले असतात. इथे गायत्री विचार करते, खरं तर मला ना खूप जास्त झोप येते, मला असं वाटतंय की आता रात्र वैरेची आहे, म्हणूनच मी तोंडावर थोडंसं पाणी मारून येते. तेवढ्यातच महिपत म्हणत असतो, रात्र तर वैरेची आहेच, पण ह्या रात्रीत बरंच काही घडू शकते, माझ्यासोबत चहा पिणार का चहा. त्यावरच इथे गायत्री म्हणत असते, चहा आणि आत्ता, हो चहा जर पिलात ना तर तुम्हाला झोप येणार नाही, चांगलीच तंद्री येईल, कळलं. ए जा रे 2 चहा घेऊन ये मस्त. असं म्हणूनच गायत्री फ्रेश व्हायला जाते. तर इकडे महिपत चहा मागवत असतो. आता जी खोटी कुमुद आहे ती तिच्या खोलीमध्ये विमलच्या मदतीने येऊन बसलेली असते. तिला बोलण्यासाठी मानसी आणि तेजस दोघे सुद्धा आलेले असतात. आता लगेचच इथे तेजस तिला विचारत असतो, मला एक गोष्ट सांगा कुमुद मावशी, तुमच्यासोबत इथे गायत्री वहिनी आणि छाया वहिनी दोघी सुद्धा लहानाच्या मोठ्या झाल्या ना. हो का, सांगा ना. आणि त्याचसोबत त्या कशा होत्या, मग तुम्ही कुठे इथे पनवेलमध्येच राहताय का. आता ह्या दोघांचे प्रश्न इथे सुरू असतात. पण ही जी काही कुमुद मावशी आहे ती खूपच वेगळ्याच तोऱ्यामध्ये असते, कारण महिपतची शेवटी किती नाही म्हटलं तरी ती एवढ्या सहजासहजी कशी काय तोंड उघडेल. ती म्हणत असते, ए चल चल चल, लांब हो लांब हो लांब हो, माझ्या जवळ येऊ नकोस, मला मारू नकोस, चल बाजूला हो बाजूला हो. असं म्हणूनच तिथे असलेला एक फ्लॉवर पॉट ती उचलते. तिथे असलेला एक फ्लॉवर पॉट उचलल्यावर ती लगेचच फेकून मारत असते. इकडे लगेचच तो आहे तसाच तो फ्लॉवर पॉट पकडतो आणि आता मानसी म्हणत असते, नाही नाही, मला असं वाटतंय की आत्ता ह्यांच्याशी बोलणं योग्य नाहीये, चला चला आपण आत्ता इथून निघून गेलं पाहिजे. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता मधुभाऊ इकडे आश्रमाकडे निघालेले असतात. ते मनातच विचार करतात, मला असं वाटतंय की नाही, आत्ता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलणं योग्य नाहीये, पण ह्या सगळ्या गोष्टींची, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला त्या गाठोड्यामध्ये नक्कीच मिळतील, म्हणूनच ते धावत आश्रमाकडे निघतात. आता इकडे सायली तिच्या खोलीमध्ये आलेली असते. आता पण ती भरपूर कामं करत असते, कारण घरामध्ये एवढी सगळी पाहुणे आलेली असतात. पाहुणे आल्यानंतर सगळं काही तिला करायचं असतं पुढे होऊन. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, बायको किती काय काय करणार आहेस तू, जरा तरी धीर धर, हे घे चॉकलेट खाणार आहेस का. त्यावरच आता सायली म्हणते, असं काय करताय, आता घरामध्ये कार्यक्रम आहे, घरामध्ये एवढ्या सगळ्या काही गोष्टी होत आहेत, मग काय काम तर आपल्यालाच करावं लागणार आहे ना, मग आपलं काम आपणच नाही करणार तर कोण बरं करणार, असाच विचार ती इथे करते. त्यावरच अर्जुन म्हणत असतो, हो बायको, ते तर अगदीच सगळं काही बरोबर आहे, मला कळतंय ग तुझं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तू विसरतेस का. त्यावरच आता इथे ती म्हणत असते, नाही मी काही एक विसरत नाही, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मधुभाऊ ना मला थोडेसे अस्वस्थ वाटले, मला त्यांना माझ्याशी काहीतरी बहुतेक बोलायचं होतं, पण ते बोलू शकत नव्हते. आता मधुभाऊ लगेचच आश्रमामध्ये येतात आणि सगळी गाठोडी ती काढून बघत असतात. सगळे गाठोडे असतात, सगळ्या मुलांची गाठोडी असतात, पण इथे सायली आणि प्रियाचं गाठोडच नसतं. ते म्हणत असतात, सायलीचं गाठोडं कसं नाहीये, म्हणजे त्यामध्ये तिचा लहानपणीचा फोटो होता, बऱ्याच वस्तू होत्या, कसं काय नाहीये, मला सापडत कसं नाहीये. तेवढ्यातच तिथे कुसुम येते. कुसुम आल्यावर विचारते, मधुभाऊ तुम्ही काय शोधताय, काय झालेलं आहे, तुम्हाला काही हवंय का. त्यावरच आता मधुभाऊ म्हणतात, काही नाही ग, मला एक माझी डायरी हवी होती. अहो डायरी इथे कशी असेल डायरी, तुला काय करायचंय, माझा मी शोधतोय ना, काही संबंध आहे का तुझा इथे, चल निघितून. आता इकडे कुसुमला तर आश्चर्याचा धक्काच बसतो, मधुभाऊ असे का वागतायत म्हणून. आता ह्या खोलीमध्ये कुठे असती बरं डायरी, कुठे असतं पुस्तक.
कुसुम तर तिथून लगेचच बाहेर पडते, पण मधुभाऊ विचार करत असतात, नाही, काही जरी झालं तरी सुद्धा माझ्या सायलीवर खूप जास्त अन्याय झालेला आहे. तिच्यासमोर तिचे आईबाबा जिवंत आहेत, पण मी त्यांना भेट देऊ शकत नाही कारण माझ्याकडे ठोस पुरावे नाहीयेत. पण काही जरी झालं तरी सुद्धा मी ते ठोस पुरावे इथे मिळवणार आणि एकदा का मी ते सगळे ठोस पुरावे मिळवले की मग सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित होतील, असंच आता इथे ते बोलत असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला मानसी आणि त्याचबरोबर तेजस खूप टेन्शनमध्ये असतात. कशा पद्धतीने इथे गायत्रीचं सत्य कुमुद मावशीकडून काढून घ्यायचं असं ते विचार करतात. इकडे आता खरं तर मानसी म्हणत असते, त्याची काही गरज नाही, मी काढून घेईन त्यांच्याकडून सत्य. त्यावरच आता इथे तेजस म्हणत असतो, हो का लकीजाम, तुम्ही काढणार आहात, तुम्हाला जमतं का आणि तुम्ही हे सगळं करणार आहात? हो काय तुम्ही काय समजता काय स्वतःला? तुम्हाला असं वाटतं का मी हे सगळं काही करू शकत नाही? तुम्ही मगच माझ्या नादाला लागू नका, मी हे सगळं काही करू शकते, असंच आता मानसी म्हणत असते. त्यावरच तेजस तिला म्हणत असतो, आता काय करा तुम्ही ना थोड्या वेळासाठी आराम करा, मग नंतर आपण हे सगळ्या गोष्टी काय करायच्या कशा पद्धतीने करायच्या हे सगळं काही बघून घेऊ. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला संध्याकाळची वेळ असते आणि आज संध्याकाळी इकडे चांदेकरांचे सगळे पाहुणे आलेले असतात. चांदेकरांचे सगळे पाहुणे आल्यानंतर खरं तर आता अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर आबा म्हणजेच की भालचंद्र चांदेकर हे जुने क्लासमेट आणि त्याचबरोबर वर्गमित्र असतात. आता इकडे दोघं एकमेकांना पाहतात आणि खूप जास्त आनंदात असतात. अन्नपूर्णा इथे लगेचच जे आबा आहेत त्यांना म्हणत असतात, काय रे भाल्या, तू तर पूर्णच पांढरा पिकलास की रे, अगदीच पांढरा झालास त्या सशासारखा. अगं आता पूर्णा माझं वय झालेलं आहे, मग हेच नाही होणार तर काय होणार? पण खरं सांगू का, एवढ्या वर्षानं तुला भेटल्यानंतर अगदीच बरं वाटत आहे बघ. असं यांचं इथे अगदी छान गप्पा सुरू असतात. तेवढ्यातच ते म्हणतात, पण किती का नाही म्हटलं तरी आपण जे आपलं बालपण आहे ते जपलं पाहिजे. तेवढ्यातच इथे आपला तेजस मानसीला टोमणा मारत असतो, बघितलेलं की जाम आपलं बालपण हे आपण जपलंच पाहिजे की नाही, असाच इथे विचार करत असतात. खरं तर आता इथे खूप सुंदर अशी तयारी केलेली असते. इथे काही डान्स होणार असतात, काही परफॉर्मन्स होणार असतात, काही संगीतकार, काही बरेच लोक इथे येणार असतात बाहेरून. आणि तेवढ्यातच आता प्रतापराव त्या लोकांना फोन करत असतात की तुम्ही कुठंपर्यंत पोहोचले म्हणून. पण तिकडून रिप्लाय येतो की नाही, आम्ही आत्तापर्यंत तरी पोहोचलो नाहीत, आमचा थोडासा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे आम्हाला आता तिथे येणे शक्य नाहीये. त्यांचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम असू शकतो ट्रॅव्हलिंगचा, त्याचबरोबर त्यांचा जो काही प्रॉब्लेम आहे तो त्यांना ते शेअर करत असतात. आता त्यामुळे इकडे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. सायली तर इकडे कलाकडे पाहतच असते आणि तेव्हा इथे सायली आणि इकडे कला म्हणत असतात, अरे बापरे, आता ती लोक येणार नाहीत म्हणजे काय करायचं? कला म्हणत असते, हो काय आता खूपच मोठा प्रॉब्लेम झाले. पण आता सायली म्हणते, पण असू द्यात ना, हीच एक संधी आहे तुमचं मनोरंजन करण्यासाठी. आम्ही डान्स केला तर चालेल का? काय तुम्ही डान्स केला तर चालेल? म्हणजे तुम्ही डान्स करणार आहात आणि ते सुद्धा ऑन दी स्पॉट आता या वेळेला? आता लगेच सगळेजण हसायला लागतात आणि त्यांच्याकडे आश्चर्यानेच बघतात. आता कला म्हणत असते, हो मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, आणि सगळे हसायला लागतात. काय ग मानसी, तुला काही प्रॉब्लेम आहे का? त्यावरच मानसी म्हणत असते, नाही नाही, मलाही तसा काहीच प्रॉब्लेम नाहीये. तेव्हाच कल्पना म्हणत असते, अगं प्रॉब्लेम कसला, काय विचारते, चालेल नाही, धावेल, तुम्ही करा तर फक्त तयारी. आता असं म्हटल्यानंतर आता ह्या 6 जोड्या अगदीच तयार झालेल्या असतात काही जे परफॉर्मन्स आहे ते इथे करण्यासाठी. आणि तेव्हा सगळ्यांना प्रचंड आनंद सुद्धा खरं पाहायला तर इथे होत असतो. आता हे सगळेजण आतमध्ये तयारी करण्यासाठी निघून जातात. तर आता अँकरिंग कोण करणार असतं? तर आपली छोटूशी अनामिका ही ते अँकरिंग करणार असते. दिसायला तर खूपच हँडसम, गोड अशी क्यूट परीसारखीच इथे अनामिका दिसत असते. ती समोर स्टेजवरती जाते आणि ती म्हणत असते, आता अटेन्शन प्लीज, सगळ्यांनी एकदम शांत बसायचं आहे. स्टेजवर कोण आहे? तर अनामिका आहे. आता बोलणार कोण स्टेजवर? फक्त आणि फक्त अनामिका. त्यावरच आता इथे, ही काय जबरदस्ती आहे? अहो तसं नाही, का म्हणून विचारा ना, कारण मी तर इथे अँकरिंग करत आहे ना. मग मी अँकरिंग करत असल्यामुळे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तर मी जे बोलते तेच तुम्हाला ऐकायचं आहे. आता अँकरिंग करतो म्हणजे त्याचं तेच काम असणार आहे की नाही? हो, अगदीच बरोबर आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तरी ते होतच असतात. तर आता पहिला परफॉर्मन्स असतो तो म्हणजेच की आपल्या कोणाचा गेस करा बरं. तेव्हा सगळेजण ओरडत असतात, अर्जुन सायली, अर्जुन सायली. आणि खरंच अर्जुन आणि सायली स्टेजवरती कृष्ण आणि राधा बनून आलेले असतात आणि त्यांच्या गाण्याचे बोल असतात, मी कृष्ण
तू माझी राधा, आणि या गाण्यावरती ते छान असा डान्स करत असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता राहुल खूपच मोठ्या टेन्शनमध्ये असतो. तिच्यासोबतच गायत्री सुद्धा असते. गायत्री म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांगा शिखरे, आता ह्या कुमुद मावशीला इथे डांबून ठेवलंय, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा फायदा, माझा फायदा काय आहे ते तरी मला सांगा. त्यावरच महिपत म्हणतो, आता एवढा महिपत सारखा माणूस तुमच्या सोबत आहे तर मग फायदा होणार नाही कशावरून बरं? आणि एक जरी तुम्ही कॉल केला तरी सुद्धा इथे तुम्हाला माझी मदत होणार आहे की नाही? बोला ना, बोला, होणार आहे मदत की नाही? असंच इथे आता ते बोलत असतात. तेवढ्यातच राहुल म्हणत असतो, पण माझं काय, तुमच्या दोघांच्या फायद्याचंच बोलताय तुम्ही. आता इकडे पहिला परफॉर्मन्स तर झालेला असतो. पहिला परफॉर्मन्स झाल्यानंतर आता दुसरा म्हणजे सेकंड राऊंड सुरू असतो. आणि सेकंड राऊंड सुरू असताना आता इथे दुसऱ्या वेळेस येत असतात ते म्हणजेच की मानसी आणि तेजस. असं म्हटल्यानंतर आता सगळेजण तिकडे हसायला सुरुवात करतात. पण आपली जी काही अस्मिता आहे ती म्हणत असते, खरं सांगायला पाहायला गेलं तर अर्जुन हा वकील आहे, त्याला कुठे डान्स येतोय? मीच तर शिकवलाय त्याला डान्स. अच्छा, काय गे अस्मिता, घरचे पण लोक आहेत तिथे, की तिथे खोटं बोलावं? आता इकडे ती म्हणत असते, चिल चिल चिल. आता दुसरा तुम्हाला परफॉर्मन्स एन्जॉय करायचा आहे की नाही? मग दुसरे येत आहे तेजस आणि मानसी. तर आता प्रेक्षकांनो, तेजस आणि मानसी ह्या दोघांच्या गाण्याचे बोल असतात, राधा 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 माझी राधा कुठे गेली. आता ह्या गाण्यावरती ते खूपच कमाल असे दिसत असतात आणि ह्या गाण्यावरती ते कमाल असा डान्स सुद्धा इथे करत असतात. आपली मानसी जेवढी गोड दिसते तेवढीच ती कमाल असा डान्स सुद्धा इथे ती करत असते. आता दोघे सुद्धा एकमेकांकडे पाहतच असतात. राधा आणि कृष्ण खूपच कमाल आणि क्यूट दिसत असतात. इकडे राहुल म्हणत असतो, सांगा ना, माझा काय फायदा आहे? अरे तुझा काय फायदा आहे म्हणजे? ती कला तिकडे गेलेली आहे, कलाला काय आपण थोडी ना असं सोडणार आहोत? नाही सोडायचं, तिच्यासोबत आपण ती कुमुद मावशी पाठवलेली आहे ना. आता इकडे महिपत खूपच वेगळ्या टोनमध्ये कुमुद मावशीशी बोलत असतो. तो म्हणत असतो की आता एकच धमाका होणार आहे, तो म्हणजेच की जसं जसा तिथे आता जो जन्माष्टमीचा कार्यक्रम जवळ येईल तसं तसं धमाका होणार आहे. इकडे आता जी आपली नैना आहे, नैनाने राहुलला कॉल केलेला असतो आणि तेव्हाच ती म्हणत असते, राहुल तू कुठे आहेस रे? त्यावरच तो तिकडून जोरातच म्हणत असतो त्याच टोनमध्ये, काय करायचंय, काय संबंध आहे? आणि तू माझी बायको आहेस म्हणजे माझ्यावर बायकोगिरी करायची नाही, समजलं तुला? आणि मी काय करतो, कुठे जातो हे मला तू विचारायचं नाहीस. त्यावरच आता इकडे नैना म्हणत असते, राहुल ही कुठली बोलण्याची पद्धत आहेस? तू कुठे आहेस, काय करतोयस हे विचारणं माझं कर्तव्य आहे. आणि कुठे असतोस रे तू, काय काम असतं रे एवढं तुझं? तेवढ्यातच तो म्हणत असतो, हे बघ जास्त उगाच जरा हळू बोल, कोणी ऐकेल ना. तेवढ्यातच इकडे महिपत म्हणत असतो, वा 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 वा, बायकोवर ओरडणारा पहिलाच नवरा मी बघतोय. त्यावरच राहुल म्हणत असतो, महिपत प्लीज जरा सर, महिपत सर जरा प्लीज शांत बसा ना. आता इकडे नैना म्हणत असते, पण तू येणार आहेस कधी? पण राहुल तिचं बोलणं मध्येच कट करतो आणि फोन ठेवतो. आता लगेचच ही म्हणत असते, हा राहुल नेमका आहे तरी कुठे? आणि तो काय म्हणत होता, कोण ते महिपत सर? कोण आहेत, कोण हे महिपत सर? म्हणजे ह्या राहुलचं आणखी काही चाललेलं आहे की काय? त्यानं नक्कीच बरोबर महिपत सर असंच नाव घेतलं होतं. आता नैनाचं हे वाक्य ऐकल्यावर राहुल मात्र काही गोत्यात येतो की काय? प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला? इकडे मात्र कुमुद मावशी म्हणत असतात, नका 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 नका, मला मारू नका ना प्लीज, मी काही नाही केलेलं, काही नाही केलेलं. नाही ग, तुला इथे कोणीही मारणार नाही. तिकडे माझी जी कुमुद गेलेली आहे ना तीच करणार आहे मोठा धमाका. जसं जसं जन्माष्टमी जवळ येईल तसा तसा मोठा धमाका होणार आहे आणि सगळं सुभेदार कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. त्या अर्जुनला तर मी सोडणार नाही, असंच इथे आता तो बोलत असतो. आता इकडे 2 परफॉर्मन्स तर झालेले असतात 2 जोड्यांचे, पण तिसरी जोडी आपली कला आणि अद्वैत, क्यूट आणि गोड अशी जोडी ती म्हणजेच की कला आणि अद्वैतची. अनामिका म्हणत असते, आता तुमच्या सर्वांची लाडकी जोडी येणार आहे कला आणि अद्वैत. आता कला आणि अद्वैत हे स्टेजवरती आलेले असतात आणि खूपच कमाल दिसत असतात आणि कमाल दिसल्यानंतर त्यांच्या गाण्याचे बोल असतात, कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला, हे गाण्याचे बोल असतात आणि ह्या गाण्याच्या बोलवर ते थोडा वेळ डान्स करतात. त्यानंतर बाकीच्या 2 जोड्या ज्या गेल्या होत्या त्या सुद्धा स्टेजवर येतात आणि त्या स्टेजवरती आल्यानंतर आता इथे खूपच स्टेजला अगदी 4 चांद लागलेले असतात आणि ह्या तिघी आणि ते तिघं मिळून खूपच सुंदर अशा लुकमध्ये ते इथे परफॉर्मन्स करत असतात आणि खूपच कमाल सुद्धा इथे ते दिसत असतात. आता शेवटी त्यांच्या गाण्याचे बोल संपतात आणि त्यानंतर ते तो मोठा श्लोक म्हणतात, यदा यदा ही धर्मस्य. आणि त्याचबरोबर आज इथे शत्रूचा विनाश होणार आहे, आज इथे शत्रूचा अंत होणार आहे,
कृष्ण जन्माच्या वेळी हे सगळं काही ते इथे बोलत असतात, कृष्णाला प्रार्थना करत असतात आणि प्रेक्षकांनो खरंच कमाल असा एपिसोड दाखवलेला आहे। पण प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी असणार आहे ती म्हणजेच की उद्याच्या भागामध्ये जी काही महिपतने इथे डुप्लिकेट कुमुद बनवून पाठवलेली असते त्या कुमुदने आपण सुरुवातीलाच पाहिलंय की इथे एक नोट ठेवलेली असते आणि नोट ठेवल्यानंतर इथे सुभेदारांच्या घरामध्ये काय होणार आहे तर सुभेदारांच्या घरामध्ये बॉम्ब फुटणार आहे। ही गोष्ट ही नोट तिथे लिहिलेली असते। आता ह्या सगळ्या गोष्टींमधून अर्जुन कसा वाचेल आणि कसं सगळ्यांना सुखरूप बाहेर काढेल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे। प्रेक्षकांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।